कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथे शेतकरी बांधवांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अघोषित निर्यात बंदीच्या विरोधात घोषणाबाजी देत येणाऱ्या निवडणुकीत सडेतोड उत्तर दिलं जाईल अशा कठोर शब्दात केंद्र आणि राज्य शासनाला इशारा दिला आहे। शेतकऱ्यांकडून 2014 ची केंद्र सरकारला आठवण करून देण्यात येत आहे। 2014 मध्ये खतांचे रेट 500 ते 1000 इतके होते। आता 2024 मध्ये 1300 ते 1800 इतकी प्रचंड भाववाढ झाली आहे। तर 2014 मध्ये देखील कांदा 1000 ते 2000 रुपयांनाच विकला जातोय। मात्र बाकी इतर सर्व वस्तूंचं आणि खतांचे दर हे 2024 मध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेत। केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी कांदा रथ गावोगावी फिरवला जातोय। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण इथे शेतकरी बांधवांनी कांदा रथाचं स्वागत करून केंद्र शासनाने कांद्यावर लादलेल्या अघोषित निर्यात बंदीचा निषेध करून केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सोयाबीन 45 रुपये ते 4000 रुपये विकलं जातंय। माझे वडील वारले 19 पुण्यतिथी उद्या आहे आणि आज तर त्यावेळेला 19 वर्षापूर्वी कांद्याचा भाव होता तोच आहे। तर माझं सांगतो उदाहरण आहे तुम्हाला, पण तुमची सुद्धा परिस्थिती तीच आहे। सिनियर कॉलेजचा प्राध्यापक 2-2.5 लाख रुपये पगार घेतो तरी ते आंदोलन करतात, रस्त्यावरती येतात। महाविद्यालय असो, जिल्हा परिषदचे कर्मचारी असो, कुठलाही शासकीय निमशासकीय कर्मचारी आंदोलन करतो। मग आपण काही आपण काही बिगरायचे आहोत का? तर तुम्हाला जर लढायचं असेल तर आणि तिला विचारलं की तुझ्या एवढ्या छोट्याशा दगडाने काय होणार आहे, हा सेतू उभा राहणार आहे का? तेव्हा त्या खारने उत्तर दिलं, जेव्हा हा सेतू उभा राहील तेव्हा इथं माझं नाव लागेल, इथं म्हटलं जाईल की हा माझ्या इथं खारीचा वाटा तयार होतो। कारण निर्यात धोरण निश्चित नसल्या कारणाने शेतकरी संपवण्याचं काम जर शासन करत असेल तर मग याला कुठेतरी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आपण काही जर्सी गाईचं दूध पिलेलं नाही, आपल्या आईचं दूध पिलेलं आहे अशा भूमिकेत काम करा, नाहीतर आपला दिवस भरून आलेला आहे। याचा मागचा उद्देश तुम्हाला सांगतो। काही गोष्टींमध्ये रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण।